नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल, साधारणपणे एक महिना दीड महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू झालेला होता. त्या संघर्षाला हळूहळू राजकीय संघर्षाचं स्वरूप आलं. तो संघर्ष अजूनही सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या संघर्षाचे पडसाद आपल्याला पाहायला मिळणार आहेत, मिळत आहेत. त्या मेळाव्यामध्ये म्हणजे सांगलीत एक मेळावा झाला होता भारतीय जनता पक्षातर्फे आणि दुसरा मेळावा परत सांगलीतच झालेला होता. आणि त्या मेळाव्यामध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले अतिशय सिनियर असे मिनिस्टर आहेत. त्यांनी त्या मेळाव्यात असं सांगितलेलं होतं की या पुढच्या काळामध्ये अनेक विषय समोर आणले जातील आणि त्या सगळ्याची चौकशी केली जाईल. प्रामुख्यानं त्यांनी त्यावेळेला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतला घोटाळा, आणखी काही घोटाळे यांचा पण उल्लेख केला होता. परंतु सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यांची अतिशय वेगानं चौकशी केली जाईल असं त्यांनी जाहीर केलं होतं. आणि त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी जो आक्रमक पवित्रा घेतला, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या काही तक्रारी होत्या, काही घोटाळे झालेले अशा तक्रारी होत्या, त्याबद्दलची यापूर्वी एकदा चौकशी पूर्ण झालेली होती. आता कलम 88 सहकार कायद्याच्या त्यानुसार आता जबाबदारी निश्चित करायचीच प्रक्रिया थांबलेली होती. ती आता सहकार विभागानं अतिशय वेगानं सुरू केलेली आहे. सहकार विभागातर्फे आता बँकेच्या म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आजी आणि माजी अशा जवळजवळ 36 संचालकांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. 3 तारखेला म्हणजे 3 नोव्हेंबरलाच या नोटिसा त्यांना इश्यू झालेल्या आहेत. त्यांना प्रत्यक्ष पोहोचल्यात का नाही ते माहीत नाही अजून, परंतु त्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. आणि या सगळ्यांना हे केवळ 36 संचालकच असं नव्हे तर 6 आजी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांनाही या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. आणि या सगळ्यांना 26 नोव्हेंबर रोजी मिरजेमध्ये जे सहकार विभागाचं कार्यालय आहे तिथं दुपारी 12:30 वाजता हजर राहावा असं बजावण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही हजर राहून आपलं म्हणणं मांडावं. आणि जे बँकेच्या चौकशीमध्ये आणि आता कलम 88 नुसार जी कारवाई सुरू झालेली आहे, त्याचा टप्पा सुरू झालेला आहे, त्यानुसार बँकेमध्ये त्यांनी त्या नोटिसीमध्ये असं म्हणलेलं आहे की 50,58,87,880 रुपयांचा घोटाळा किंवा गैरव्यवहार किंवा दुर्लक्ष बँकेच्या संचालक मंडळाचं आणि बँकेच्या व्यवस्थापक मंडळाचं दुर्लक्षामुळे बँकेचं नुकसान झालेलं आहे. याबद्दल ही कारवाई आता ह्यापुढची सुरू करण्यात येणार आहे असं नोटिसीमध्ये म्हणलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महांकाली साखर कारखाना, माणगंगा साखर कारखान्याच्या मिळकती ह्या नॉन बँकिंग ॲसेट्स म्हणून खरेदी करणं, त्यानंतर जिल्ह्यातल्या 763 विकास संस्थांचं संगणकीकरण, डाटा खरेदी करणं, हार्डवेअर खरेदी करणं, त्याचं संगणकीकरण याबद्दलचा आक्षेप घेण्यात आलेला आहे. म्हणजे ती चुकीच्या अनावश्यक पद्धतीनं तो खर्च झाला आहे असं म्हणलेलं आहे. याचबरोबर आणखी अन्य काही संस्था आहेत की ज्यांच्या तारण मालमत्ता बँकेनं खरेदी करून बँकेचं नुकसान केलेलं आहे असं त्यामध्ये ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये डिव्हाइन्स फूड आहे, महांकाली साखर कारखाना आहे, माणगंगा कारखाना आहे, आणखी काही संस्था आहेत, त्याच्यामध्ये काही सूतगिरणी आहे, त्याच्यामध्ये पण त्या संदर्भात पण उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. या सगळ्याच्या बद्दलची चौकशी आता पूर्ण झालेली आहे. आणि या संदर्भात जो 50 कोटी रुपये आणि 58 लाख रुपयाची जी रक्कम आहे नुकसानीची, बँकेत जे नुकसान झालेले आहे त्याबद्दल आता जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. संचालक व्यवस्थापक मंडळ या सगळ्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे असं त्या नोटिशीमध्ये म्हणलेलं आहे. एकूण जर रागरंग आपण पाहिला तर चंद्रकांत दादा पाटील यांनी जो इशारा दिला होता भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यामध्ये, त्याच्या आधी राष्ट्रवादीचा पण मोठा सांगलीमध्ये कार्यक्रम झाला होता. त्यामध्ये जोरदार टीका भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते यांच्यावरही टीका झाली ती. आणि दोघांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला होता. त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी अत्यंत आक्रमक स्वरूप धारण केलेलं होतं, पवित्रा घेतलेला होता. आणि आता त्या दिशेनं त्यांनी कारवाईला सुरुवात सरकारनं केली असं दिसतंय. याशिवाय सुद्धा ज्या काही संस्था वगैरे असतील त्या संदर्भात सुद्धा चौकशी करा, त्याच्याबद्दलची कागदपत्र मागवा असेही आदेश देण्यात आलेत असं समजतं. त्यामुळं आता
या पद्धतीची चौकशी सुरू झालेली आहे, म्हणजे चौकशी पूर्ण झालेलीच आहे. आता एकूण कलम 88 नुसार ही जी कारवाई आहे, जबाबदारी निश्चित करणं म्हणजे ह्या रकमेची जबाबदारी तर निश्चित केली जातेच. त्याशिवाय बँक म्हणजे सरकार, शासन, सहकार खातं या संदर्भात आणखी कठोर कारवाई करू शकतं. अपात्रता केली जाते. संबंधित ज्यांच्यावरतीचं जबाबदारी निश्चित झाल्यानंतर त्यांना संचालक म्हणून राहता येत नाही, कुठल्या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून सुद्धा त्यांना राहता येत नाही, अशी तरतूद या कलम 88 नुसार आहे. पाहूया आता नेमकं काय होतंय ते. परंतु एकूण चंद्रकांत दादा पाटील आणि महाराष्ट्र शासन या संदर्भात अतिशय आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय असं दिसतंय आणि जोरदारपणे चौकशीला सुरुवात केली. सर्व संचालक आजी-माजी बँकेचे आणि अधिक 6 जवळजवळ अधिकारी यांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 26 तारखेला त्यांना बोलवण्यात आलेलं आहे मिरजेमध्ये चौकशीसाठी. पाहूया आता नेमकं काय होतंय ते, त्याच्या पुढची काय प्रक्रिया होती. कारण या संचालकांना ज्या नोटिसा पाठवल्यात त्यात काही भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही संचालक आहेत, काही भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आहेत. पाहूया आता नेमकं काय होतंय ते आणि त्याच्या पुढच्या कार्यवाहीकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे जे नेते आहेत सांगली जिल्ह्यातले आणि एक लढाऊ कार्यकर्ते आहेत सुनील फराटे यांनी या संदर्भात सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, कलम 88 नुसार आता तुम्ही ही जबाबदारी निश्चित करताय हे खरंच आहे. बँकेच्या एकूण सगळ्या आम्ही ज्या तक्रारी म्हणजे लोकांनी शेतकऱ्यांनी केल्या त्या किंवा काही सुनील फराटे यांनी सुद्धा तक्रारी केल्या त्या सगळ्याची चौकशी होऊन आता कलम 88 प्रमाणे तुम्ही कारवाई करणार आहे. पण त्याचबरोबर बँकेमध्ये जी नोकर भरती झालेली होती ह्यापूर्वी त्याबद्दलची सुद्धा चौकशी सरकारनं अतिशय गतिमान पद्धतीने करावी अशी त्यांची मागणी आहे. सध्याची जी नोकर भरती चाललेली होती त्यालाही बराचसा ब्रेक बसलेला आहे आणि आता चंद्रकांत दादा पाटील यांनी अत्यंत आक्रमक स्वरूप धारण पवित्रा घेतलेला आहे. बँकेची चौकशी आता अंतिम टप्प्यात आली असं आपल्याला काय म्हणायला हरकत नाही. पाहूया काय नेमकं होतंय ते. आमचं हे ragrang.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.